समाचार अब तक, सत्य का साहस। शेवटच्या काही गोष्टी त्याच्या अगोदर आम्ही अधिकाऱ्यांचं आणि कॅन्डिडेट्स आणि पॉलिटिकल पार्टीचे एजंट यांची सुद्धा आपण बैठक घेतलेली आहे। काही 3-4 महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या होत्या। मागच्या 20-25 दिवसापासून आपण सतत संपर्कात आहोत। 3-4 वेळा आपण भेटलेलो आहोत। ते प्री पोल ॲक्टिव्हिटीज होत्या। त्याच्यामध्ये EVM, व्हीव्हीपॅट, MCC, VST, FST, मग धाडी, मग FIR त्या सगळ्या आपण बोललो। आता शेवटचं 72 घंटे येत्या 20 तारखेला आपलं मतदान होणार आहे पूर्ण महाराष्ट्रभर। त्याच्या अनुषंगाने 2-3 महत्त्वाच्या विषय असा आहे की पहिला, आज संध्याकाळी 6 वाजता नंतर प्रचार हा बंद होईल आणि आमच्या ज्या टीम्स आहे FST, SST, व्हिडिओ व्ह्यूइंग टीम त्या ॲक्टिव्ह होऊन अजून ॲग्रेसिव्हली आपण त्याच्यामध्ये काम करू। कारण 6 वाजता नंतर प्रचार करणं सायलेन्स पिरियड आपण म्हणतो MCCच्या टर्ममध्ये आणि याच्यानंतर प्रचार करता येत नाही। यामध्येच दुसरी गोष्ट की अशी गाईडलाईन्स आहे की जे पॉलिटिकल पार्टीतले मान्यवर, प्रचारक जे आपापला मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघामध्ये आहे, त्याच्यामध्ये असे गाईडलाईन्स आहे की तुम्ही जर ज्या मतदारसंघाचे वोटर नसेल तर तुम्हाला त्या मतदारसंघामध्ये राहता येत नाही। आपापल्या मतदारसंघामध्ये, आपापल्या होम डिस्ट्रिक्टमध्ये, आपापल्या स्वतःच्या मतदारसंघावर जाऊन आपल्याला थांबावं लागतं। जर ते दुसऱ्या मतदारसंघामध्ये थांबले तर तो RP ॲक्टनुसार गुन्हा आहे, त्याच्यामध्ये कारवाई टीमकडून करण्यात येईल। तिसरं, आत्तापर्यंत आपण जवळपास 40 कोटीचं सीझर्स आपण केलेले आहे। कॅश, लिकर, ड्रग्स, एक्सपेन्सिव्ह आयटम्स, गोल्ड, सिल्वर हे पकडलेलं आहे आणि 72 घंट्यामध्ये अजून आपण ॲग्रेसिव्ह होऊन त्याच्यामध्ये आपण हे सर्व्हेलन्स आपण वाढवणार आहोत। तसे ऑब्झर्वर साहेबांचं आणि ECIचे स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स आहे। त्याच्या अनुषंगाने सकाळी सर्व जनरल ऑब्झर्वर, पोलीस ऑब्झर्वर, एक्सपेंडिचर ऑब्झर्वर, कमिशनर साहेब, SP साहेब, आमचं रेव्हेन्यूचं टीम, इलेक्शनचं टीम सगळ्यांची एक बैठक डिटेल झालेली आहे। त्याच्यामध्ये ज्या SST आहे त्याच्यामध्ये आपण CAPFचे लोक आपण त्याच्यामध्ये दिलेलं आहे। त्यामुळं कसलाही सगळे प्रचार बंद होईल। सगळे पोस्टर बॅनर्स आपल्याला काढणार आमचे लोक ते ऑलरेडी आज टीम तयार झालेले आहे। त्यामुळे संध्याकाळी 6 नंतर त्या ॲक्टिव्हिटीज ॲग्रेसिव्हली सुरू होईल। त्यानंतर उद्यापासून आपल्या ज्या पोलिंग टीम्स आहे 4631 मतदान केंद्रावर आपल्या टीम्स त्या निघेल आणि ॲग्रेसिव्हली आणि नियमाने त्या सगळ्या आपल्या पोलिंग स्टेशनवर जाईल। यावेळेस एक नवीन ॲडिशन झालेलं आहे की कॉर्पोरेशन एरियामधलं कमिशनचं एक म्हणणं होतं की कॉर्पोरेशन एरियामधले सगळे मतदार केंद्र वेबकास्टिंग करा, तर तशी तयारीसुद्धा झालेली आहे आणि त्याचं कंट्रोल रूम, ऑब्झर्वेशन रूम कलेक्टर ऑफिसला एक आहे। आम्ही ह्यावेळेस ॲडिशनली त्याची लिंक CP ऑफिसला त्यांच्या जे कमांड अँड कंट्रोल सेंटर आहे त्याच्यात दिलेली आहे, जेणेकरून कोणत्या पोलिंग स्टेशनवर जर लाईन्स लागल्या, क्राऊड वाढला तर क्राऊड मॅनेजमेंटच्या अनुषंगाने यावेळेस तत्परताने काम त्याच्यामध्ये करता येईल। दिव्यांग वोटरसाठी ऑलरेडी होम वोटिंग झालेली आहे आणि जे दिव्यांग मित्र पोलिंग स्टेशनला जे त्यासाठी दिव्यांग रथ आणि व्हीलचेअरची उपलब्धता आपण करून दिलेली आहे। आपल्यानी पण एक विनंती आहे, जर एखाद्या ठिकाणी नसेल, आपल्याला आढळून आलं की सर यहाँ पे नहीं है, यहाँ पे देना चाहिए, तर आम्हाला सांगा, आम्ही तात्काळ ते 2 घंट्यामध्ये ते उपलब्ध करून देऊ। त्यामुळे उद्या सकाळपासून 12च्या बाजा मतदारसंघामध्ये डिस्पॅच सुरू होईल। 20 तारखेला वोटिंग होईल आणि त्याच दिवशी रिसिव्हिंग होऊन आपापल्या स्ट्रॉंग रूममध्ये ते मतदान पेट्या सील होईल आणि 23 तारखेला आपण काउंटिंगचं हे करू। सगळ्या प्रकारचे रँडमायझेशन, पोलिंग पार्टीजला कोणत्या बूथवर कोण जाणार आहे सगळं रँडमायझेशन ऑब्झर्वरच्या उपस्थित झालेलं आहे। कॅन्डिडेट्सला ते कळवण्यात आलेलं आहे। कॅन्डिडेटसोबत ROनी बैठक घेतलेली आहे। आज मी इथे जिल्ह्याच्या लेवलला त्यांच्या प्रतिनिधीसोबत बैठक घेतलेली आहे। त्यानंतर CAPF अराईव्ह झालेला आहे, त्यांच्या ड्युट्याज लागलेल्या आहे, सेक्टर ऑफिसरची ड्युटी लागलेली आहे, सेक्टर पोलीस ऑफिसरची ड्युटी लागलेली आहे, गस्त वाढलेली आहे आणि ह्यावेळेस ज्या क्राऊडेड एरिया आहे, स्लम झालं, मेजर सिटीतले पार्ट झाले, काही काउन्सिलमध्ये ड्रोननी पण आपण सर्व्हेलन्स वाढवणार आहोत, जेणेकरून काही फ्रीबीज जे आपण वाटायचं भीती असते ते आम्ही त्याच्यावर आळा घालण्यामध्ये आम्हाला फायदा झालेला आहे ड्रोनमुळे। अजून त्याचा आम्ही सर्व्हेलन्स त्याच्यामध्ये वाढवणार आहे। त्यामुळे आपलंही आम्हाला सहकार्य लागेल। जर आपल्याला वाटलं की सर या ठिकाणी इलिगल प्रचार होत आहे, या ठिकाणी इलिगल पोस्टर्स वाटल्या जात आहे, या ठिकाणी काही अडचणी येतात, आम्हाला तात्काळ सांगा। आमचं WhatsApp आहे, जर मला फोन करू शकता, मी जर फोन उचलला नाही तर मला WhatsApp करा। मी जर बिझी असेल तर मी रिप्लाय तुरंत करत असतो। CO साहेबांचा नंबर आहे आणि ऑलरेडी तुमच्याकडे झोनलचा आहे, CVGIL आहे, त्याच्यावर लगेच कळवा। कारण वी आर अँटिसिपेटिंग, आम्ही ऑलरेडी आमच्या लेवलला सगळ्यांना सांगितलं आहे की सायलेन्स पिरियडमध्ये आपण सायलेन्स न राहता आपण ॲक्टिव्ह राहायला पाहिजे आमच्या टीम्सनी। तर ते आमची टीम फुल्ली मोटिवेटेड आहे। पोस्टल बॅलेट ह्यावेळेस चांगल्या प्रकारे झालेलं आहे। उद्यापर्यंत त्याचं वोटिंग चालेल फॅसिलिटेशन सेंटरला।
आणि शेवटी जे लोकसभेमध्ये आपण नाही करू शकलो, आपण नापास झालो मिशन डिस्टिंक्शनमध्ये. इस बार डिस्टिंक्शन में पास होना है. मी रोज न्यूजपेपर वाचत असतो. आपलाही चांगला सहकार्य आहे. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, इंस्टाग्राममध्ये तुम्ही लोकांना मोटिवेट करत आहेत. पण अजून आता 2 दिवस आहेत. 2 दिवस आपल्याला अजून स्वीप ॲक्टिव्हिटी चांगल्या रीतीने करायचं आहे. आपणही थोडं आमची मदत करा आणि सगळ्यांना जे मतदार आहे, स्पेशली यंग वोटर्स, महिला वोटर्स, दिव्यांग वोटर्स, ट्रान्सजेंडर्स यांच्यावर आम्ही फोकस केला की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावं आणि आपल्या नागपूर जिल्ह्याला डिस्टिंक्शन मध्ये पास करावं. रजत कलेक्शन, जहां आपको मिलेगा रेडीमेड कपड़ों का भव्य कलेक्शन. फैमिली शॉपिंग करनी है तो रजत कलेक्शन है सही जगह, जहां आपको मिलेगा लेडीज, जेंट्स और किड्स के कपड़ों में सभी वैरायटी. महिलाओं के लिए सिंपल साड़ियों से लेकर भारी साड़ियां, कुर्तिया, कुर्ता पैजामा, जेंट्स के लिए शर्ट पैंट, शेरवानी, कुर्ता पैजामा के सभी वैरायटी उपलब्ध. किड्स में नवजात शिशु से लेकर बड़ों तक के सारे वैरायटी के परिधान उपलब्ध. लेडीज, जेंट्स, किड्स के कपड़ों के मिलने का उत्तम स्थान. हमारा पता रजत कलेक्शन, बेलत्रोडी रोड, मनीष नगर, नियर तिरुपति तिरुमला सोसाइटी, नागपुर.